नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलास डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासिकेपासून आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांची मालिका सुरू केलेली आहे। आजच्या भागामध्ये आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत। आजचा आपला टॉपिक आहे शिक्षणाशी संबंधित पंचवार्षिक योजना। शिक्षणाशी संबंधित पंचवार्षिक योजनेवरती आपण या अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा तो पाहू शकता। शिक्षणाशी संबंधित पंचवार्षिक योजनांची माहिती आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सहाय्याने घेत आहोत, परंतु आपला हा व्हिडिओ पूर्णतः कन्सेप्च्युअल बेस्ड आहे। कारण फक्त बी.एडच्या अभ्यासक्रमापुरताच हा घटक मर्यादित नाही, तर येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अत्यंत उपयुक्त आहे। त्यामुळं या घटकाची तुमची संपूर्ण तयारी एकाच व्हिडिओच्या अंतर्गत अगदी डिटेलमध्ये व्हावी, या अनुषंगानं आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। पाठीमागच्या तासिकेला आपण पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजना बघितलेली होती। आजच्या तासिकेला आपण तिसरी, चौथी आणि पाचवी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। तर आजचा पहिला प्रश्न आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी टिंबटिंब होता। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी या ठिकाणी विचारलेला आहे। तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा होता। त्यानंतर दुसरा प्रश्न बघूयात, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होते? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष हे पंडित नेहरू होते। पंडित नेहरू हे 1961 ते 1964 पर्यंत होते। त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे या योजनेचे अध्यक्ष झाले। 1964 ते 66 पर्यंत लाल बहादूर शास्त्री हे या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते। त्यानंतर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष हे सी.एम. त्रिवेदी होते। ते कधीपर्यंत होते? तर 1963 पर्यंत। त्यांच्यानंतर मग कोण आलं? तर अशोक मेहता हे उपाध्यक्ष झाले त्या ठिकाणी, आणि 1963 ते 66 पर्यंत त्यांनी या योजनेची जबाबदारी घेतली। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे नाव काय होते? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होतं? तर कृषी व उद्योग योजना। कृषी व उद्योग योजना। कारण का? तर दुसऱ्या योजनेअखेरीस अन्नधान्य उत्पादनामध्ये म्हणावी तशी वाढ झालेली नव्हती, आणि आपला देश आत्मनिर्भर आपल्याला बनवायचा होता। ते उद्दिष्ट आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवलेलं होतं। तरीसुद्धा पूर्णतः अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण बनलेलो नसल्यानं आपला देश आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रावरती भर द्यावा लागणार होता। आणि फक्त कृषी क्षेत्रावरती भर देऊन उपयोग नाही, तर कृषीबरोबर उद्योग क्षेत्रावरती देखील भर देणं तितकंच आवश्यक असल्यानं या योजनेचं नाव हे कृषी व उद्योग योजना असं ठेवण्यात आलं। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, पहिलं उद्दिष्ट ठरवण्यात आलं ते म्हणजे वयवर्ष 6 ते 11 सक्तीचे प्राथमिक शिक्षण। दुसरं उद्दिष्ट ठरवलं शहरी व ग्रामीण भागामध्ये मूलोद्योगी शाळा सुरू करणे, यासाठी शिक्षक प्रशिक्षणाची सोय देखील करण्यात आली। आणि तिसरं उद्दिष्ट ठेवण्यात आलं ते म्हणजे शिक्षणावरती 500 कोटी रुपयांची तरतूद करणे।
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपले उद्दिष्ट साध्य न करू शकण्याची कारणे काय होती? म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी उद्दिष्ट ठरवलेली होती ती उद्दिष्ट साध्य का झाली नाहीत, त्याची कारणे काय होती? तर त्यातलं पहिलं कारण होतं ते म्हणजे भारत चीन युद्ध 1962. कोणतं कारण होतं? तर भारत आणि चीन यांचं युद्ध झालं होतं 1962ला. आणि या युद्धामुळं काय झालं तर पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या खर्चाची तरतूद केलेली होती तो सर्व खर्च आपल्याला संरक्षणाकडे वळवावा लागला. कारण का तर इथं बाकीच्या गरजांची पूर्तता करण्याच्या ऐवजी आपली संरक्षणाची भूमिका याला प्रायोरिटी देण्यात आली आणि त्याच्यामुळं योजनेचा सर्व खर्च हा संरक्षण क्षेत्राकडे वळवलेला होता. या चीन आणि भारत युद्धाची आपल्या महाराष्ट्रीय लोकांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी सांगता येईल, ते म्हणजे या युद्धाचं नेतृत्व हे आपल्या महाराष्ट्रातील एका सुपुत्रानं केलेलं होतं आणि तो सुपुत्र म्हणजे यशवंतराव चव्हाण. कारण पंडित नेहरू हे त्यावेळेस पंतप्रधान होते आणि व्ही.के. कृष्ण मेनन हे त्यावेळेचे तत्कालीन संरक्षण मंत्री होते. तथापि पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडं युद्धकाळामध्ये संरक्षणाची जबाबदारी सोपवलेली होती आणि यशवंतराव चव्हाणांनी ती समर्थपणे पेललेली देखील होती. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपली उद्दिष्ट साध्य न करण्याचं दुसरं कारण होतं ते म्हणजे गोवा मुक्ती संग्राम. आता हा गोवा मुक्ती संग्राम हा 1961ला झाला. कारण 451 वर्षापासून गोवा ही कुणाची वसाहत होती तर पोर्तुगीजांची ती वसाहत होती. आणि या पोर्तुगीजांच्या वसाहतीतून गुलामीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी राममोहन लोहिया यांनी चळवळ सुरू केलेली होती आणि त्यास 1961मध्ये भारतीय सैन्यांनी कारवाई करून गोवा हा पोर्तुगीजांपासून मुक्त केला. आणि 1962मध्ये 12वी जी घटनादुरुस्ती झाली त्या घटनादुरुस्ती अन्वये गोवा आणि त्याचबरोबर दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आला. कधी तर 12व्या घटनादुरुस्तीनुसार 1962ला. तोपर्यंत गोवा हा भारताचा भाग नव्हता, ही गोष्ट नोट करून ठेवा. कारण 1962ला भारतामध्ये गोवा सामील झाला, तोपर्यंत गोवा हा पोर्तुगीजांच्याच ताब्यामध्ये होता. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला आपलं उद्दिष्ट साध्य न करण्याचं तिसरं कारण होतं ते म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध. कधी झालं ते तर भारत पाकिस्तान युद्ध हे 1965ला झालं बघा. कारण गुजरातचा कच्छ प्रदेश जो होता त्या कच्छ प्रदेशावरती ताबा मिळवण्यासाठी जवळपास 33,000 पाकिस्तानी सैन्यानं घुसखोरी केली होती आपल्या भारतामध्ये. आणि घुसखोरी करून त्यांनी सुरुवातीला युद्धजन्य परिस्थिती सुरू केली आणि पुढं नंतर बघा 10 जानेवारी 1966ला एक ताशकंद करार तुम्ही ऐकून माहिती असाल. 10 जानेवारी 1966ला तो करार झालेला होता. ताशकंद हा रशियाचा भाग आहे. त्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंदीचा करार झालेला होता. त्याला ताशकंद करार असं संबोधलं जातं. त्या करारान्वये युद्धबंदी झाली. पण तोपर्यंत 1965ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं आणि ते समाप्ती कधी झाली तर 1966ला. कधी तर 10 जानेवारी 66ला जो ताशकंद करार झाला त्या अन्वये युद्धबंदी करार त्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये घडवून आणण्यासाठी आपला मित्र देश रशिया यानं प्रयत्न केलं आणि त्या प्रयत्नांती त्याला त्या ठिकाणी यश देखील आलं. त्यानंतर चौथं महत्त्वाची बाब म्हणजे नागालँडची निर्मिती. हे देखील त्याला एक कारण आहे आपली उद्दिष्ट साध्य न होण्यामध्ये. कारण 1963ला नागालँडची निर्मिती झालेली होती. कारण आसाममधून नागालँड हा विभक्त झालेला होता आणि 13व्या घटनादुरुस्ती अन्वये त्यास राज्याचा दर्जा देखील प्राप्त झालेला होता. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात.
चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी टिंबटिंब होता. तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता? 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. इथं बघा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आपण किती बघितला? 61 ते 66. परंतु चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे इथं? 69 ते 74. म्हणजे 66 ते 69 मध्ये गॅप काय आहे हा? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये पाठीमागं आपण बघितलं की चीन बरोबर आपलं युद्ध झालं, पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध झालं, मोठा दुष्काळ आपल्या भागामध्ये पडलेला होता, भारतामध्ये पडलेला होता आणि यामुळं पंचवार्षिक योजना आपल्याला 3 वर्षासाठी बंद कराव्या लागल्या आणि हा 1966 ते 69 दरम्यानचा जो काळ आहे त्याला सुट्टीचा काळ असं संबोधलं जातं. म्हणजे पंचवार्षिक योजनेचा सुट्टीचा काळ असं 1966 ते 1969 किती? 1966 ते 1969 दरम्यानचा जो काळ होता त्याला सुट्टीचा काळ, पंचवार्षिक योजनेच्या सुट्टीचा काळ असं संबोधलं जातं. मग या काळात पंचवार्षिक योजना झाल्या नाहीत का? तर झाल्या, परंतु त्यांचा कालावधी हा पंचवार्षिक नव्हता. तर त्या योजना कशा झाल्या? तर वार्षिक स्वरूपात झाल्या. त्यांचं स्वरूप कसं होतं? तर वार्षिक होतं. म्हणजे अशा 3 वार्षिक योजना त्या दरम्यान 1966 ते 69 दरम्यान राबवण्यात आल्या. त्यामुळे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता? 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. पुढचा प्रश्न आहे, चौथ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होते? तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष ह्या इंदिरा गांधी होत्या, तर उपाध्यक्ष हे धनंजय गाडगीळ हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, चौथ्या पंचवार्षिक योजनेचे नाव काय होते? तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होतं? स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन. कारण का? स्थैर्यासह आर्थिक वाढ ह्या वेगवेगळ्या संकटातून भारत हा गेलेला होता. युद्धजन्य परिस्थितीतून, दुष्काळजन्य परिस्थितीतून भारताला जावं लागलेलं होतं त्या दरम्यान. त्याच्यामुळं आपल्याला स्थैर्य हवं होतं आणि ते स्थैर्य कशाच्या बाबतीत हवं होतं? तर आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला स्थैर्य हवं होतं आणि या स्थैर्यामध्ये वाढ करणं आणि त्याचबरोबर आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपल्याला इतरांच्याकडं कुठल्याही स्वरूपात कर्जरूपी रक्कम मागण्याची गरज लागणार नाही. अशावेळी आपण तो देश स्वावलंबी आहे असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. कुणाच्याही दबावाखाली तो नाही आहे, आर्थिकदृष्ट्या नाही आहे, सामाजिकदृष्ट्या नाही आहे. असा समाज आपल्याला त्या ठिकाणी घडवायचा होता. म्हणून स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन हे या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये जाहीर करण्यात आले? म्हणजे 68 शैक्षणिक धोरण जे होतं ते कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये जाहीर करण्यात आलं? तर त्याचं उत्तर आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चौथ्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणाशी संबंधित कोणती उद्दिष्टे ठरवण्यात आली? तर पहिलं उद्दिष्ट ठरवलं शिक्षणाची शीघ्र पुनर्रचना. काय उद्दिष्ट ठरवलं? तर शिक्षणाची शीघ्र पुनर्रचना. शीघ्र म्हणजे जलद गतीनं पुनर्रचना करायची आपल्याला कशाची? तर शिक्षणाची. त्यासाठी ते उद्दिष्ट ठरवलं. दुसरं उद्दिष्ट ठरवलं ते म्हणजे शिक्षण व मनुष्यबळ विकासावरती भर. कारण शिक्षणाच्या प्रक्रियेतूनच मनुष्यबळाची निर्मिती करता येते आणि कुशल मनुष्यबळ हे शिक्षणावरती अवलंबून असतं. म्हणून शिक्षण आणि मनुष्यबळ विकासावरती भर या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आला. त्याचबरोबर तिसरं उद्दिष्ट ठरवलं ते म्हणजे शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावरती भर दिला. म्हणजे फक्त शाळा महाविद्यालयांची संख्या वाढवून उपयोगाचं नाही, तर शाळा महाविद्यालयाच्या संख्येबरोबरच शिक्षणाची गुणवत्ता देखील वाढली पाहिजे. त्यासाठी गुणात्मक विकासावरती भर या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आला. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट ठरवलं ते म्हणजे नवीन विद्यापीठांना मंजुरी देऊ नये.
आता हे उद्दिष्ट का ठरवलं या योजनेमध्ये, तर गुणात्मक वृद्धीसाठी आपल्याला संख्यात्मक शाळा महाविद्यालयांचा विचार नाही करायचा, तर गुणात्मक वृद्धीसाठी आहे त्या शाळा महाविद्यालयांचा दर्जा अधिकाधिक कसा सक्षम बनेल, अधिकाधिक चांगल्या पद्धतीचा कसा बनेल, यासाठी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती आर्थिक तरतूद करण्याची गरज होती. आणि त्या अनुषंगानं नवीन विद्यापीठाला मान्यता न देता आहे त्याच विद्यापीठांची पुनर्रचना चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी जवळपास 132 कोटी रुपयांचा निधी हा विद्यापीठांसाठी राखीव ठेवण्यात आला या योजनेअंतर्गत. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट ठरवलं ते म्हणजे राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी भाषेच्या विकासावरती भर दिला. आता हिंदी भाषेच्या विकासावरती भर देण्याची गरज का निर्माण झाली, तर आपल्याला माहिती आहे की भारताचं संविधान हे 1950 पासून लागू झालं. आणि हे संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यकारभाराची भाषा ही हिंदी व इंग्रजी होती. म्हणजे आपलं केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामधली जी वेगवेगळी विधिमंडळाची लोकसभेची अधिवेशनं होत होती ती हिंदी व इंग्रजीमध्ये होत होती. परंतु हा कालावधी ठरवण्यात आलेला होता जेव्हा घटना अंमलात आली तेव्हा ती मुदत 15 वर्षाची होती. आणि ही 15 वर्षाची मुदत 1965ला संपली. आणि ही मुदत 1965ला संपल्यामुळं हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा जो आपण दिलेला होता त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी, कारण दाक्षिणात्य राज्यांचा त्याला विरोध होता, म्हणून हिंदी भाषेच्या विकासावरती भर देण्यासाठीचं उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवलं. पुढचा प्रश्न आहे, 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी टिंबटिंब होता. तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता, तर 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पाचव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते, तर 5व्या पंचवार्षिक योजनेच्या अध्यक्षा ह्या इंदिरा गांधी होत्या. पुढचा प्रश्न आहे, 5व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय होते, तर 5व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय ठेवण्यात आलं, तर दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन असं या पंचवार्षिक योजनेचं नाव ठेवण्यात आलं. आता दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन हे पंचवार्षिक योजनेचं या नाव का ठेवलं, तर 1970 ते 71चा कालावधी आपण बघितला तर त्या दरम्यान जवळपास 56% आपल्या भारतातली लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती. किती टक्के लोकसंख्या, तर जवळपास 56.30% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती. आणि त्यासाठी दारिद्र्य निर्मूलनाची आपल्याला गरज होती. लोक स्वतःच्या पायावरती स्वावलंबी पद्धतीनं उभी राहिली पाहिजेत. आपल्या देशाचा आधारस्तंभ हा दारिद्र्य रेषेखाली असेल तर आपल्या देशातला विकास हा उच्च दर्जाचा असू शकत नाही. त्यासाठी पहिल्यांदा त्यांचं दारिद्र्य निर्मूलन केलं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य आणलं पाहिजे, त्यांना रोजगाराच्या संधी देऊन त्यांच्यामध्ये रोजंदारीची उपलब्धता सातत्यानं करून देणं गरजेचं आहे. यासाठी या पंचवार्षिक योजनेमध्ये हे उद्दिष्ट ठरवण्यात आलं. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे, या योजना काळात कोणती घटना दुरुस्ती झाली, तर या योजना काळामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली. 42वी घटना दुरुस्ती कधी झालेली होती, पाठीमागं आपण अभ्यासलेला आहे, तर 1976ला. आणि या घटना दुरुस्तीला सर्वात मोठी घटना दुरुस्ती असं संबोधलं जातं. त्याचबरोबर या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लघु राज्यघटना असं देखील संबोधलं जातं. ही घटना दुरुस्ती या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. या योजना काळात 0 ते 6 वयोगटासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली, तर लहान मुलांसाठी 0 ते 6 वयोगटातली जी मुलं आणि मुली आहेत त्यांच्यासाठी शासनानं कुठली योजना कार्यान्वित केली या दरम्यान,
तर ती आहे ICDS. ICDS म्हणजे काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. म्हणजेच काय? तर एकात्मिक बालविकास कार्यक्रम. तर ही योजना ही 0 ते 6 वयोगटासाठी आपल्याला माहिती आहे की अंगणवाडीमध्ये आजही राबवली जाते. 1975ला या योजनेचा प्रारंभ आहे. 1975पासून आजपर्यंत या ICDच्या माध्यमातून लहान मुलांसाठी 0 ते 6 वयोगटातील मुलांसाठी असेल, किशोरी मुलींसाठी आहे, त्याचबरोबर स्तनदा मातांसाठी असेल, गरोदर मातांसाठी असेल, अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज पुरवल्या जातात. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींच्या सबलीकरणासाठीची सुद्धा महत्त्वपूर्ण कामगिरी ही ICDS योजना राबवत असल्याचं आपल्या लक्षात येईल. ती आजतागत चालू चांगल्या पद्धतीनं आहे. मग या योजना काळामध्ये याशिवाय बऱ्याचशा महत्त्वपूर्ण बाबी घडलेल्या आहेत. जसं की या पंचवार्षिक योजनेमध्ये व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी विचार करतो आहे की ॲडिशनल माहिती म्हणून फक्त सांगते तुम्हाला की या योजना काळामध्ये पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण देखील ठरवण्यात आलं. पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी ठरवलं तर 16 एप्रिल 1976ला ते ठरवण्यात आलं. त्याचबरोबर या 0 ते 6 वयोगटातील मुलांसाठीच नव्हे तर राष्ट्रीय प्रौढ शिक्षा कार्यक्रम म्हणजे मोठ्या प्रौढ लोकांसाठी प्रौढ शिक्षा कार्यक्रम हा 1978ला त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. त्याचबरोबर HDFC बँक सर्वांना माहिती असेल तर त्या HDFC बँकेची स्थापना देखील याच पंचवार्षिक योजना कालखंडामध्ये झालेली होती. त्याचबरोबर सिक्कीम राज्याला राज्याचा दर्जा हा याच योजना काळामध्ये मिळालेला होता. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोखरणची अणुचाचणी जी केलेली होती ती 1974ला ती देखील याच पंचवार्षिक योजना काळामध्ये झालेली होती. अशा वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक आणि थोडक्यात प्रादेशिक काही बाबी, महत्त्वपूर्ण ठळक बाबी या पंचवार्षिक योजनेमध्ये झाल्याच्या आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याचदा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यावरती आधारित देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात की 5व्या पंचवार्षिक योजनेचे शैक्षणिकदृष्ट्या काय महत्त्व सांगता येईल. तर या योजनेचं शैक्षणिक महत्त्व काय होतं तर पहिलं महत्त्व आपल्याला सांगता येईल की प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावरती या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिलेला होता. कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 5व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची संकल्पना मांडण्यात आलेली होती, त्याच्यावरती भर दिलेला होता. परंतु आपण बघतोय 5वी पंचवार्षिक योजना त्या कालावधीपर्यंतसुद्धा हे जे उद्दिष्ट होतं प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं ते साध्य झालेलं नव्हतं. त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची बाब जर सांगायची झाली या योजनेची तर ती म्हणजे नाईट महाविद्यालयांची स्थापना या पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये झाली. कारण समाजामधला बराचसा भाग आपण बघितलं की 70 ते 71च्या दरम्यान दारिद्र्य रेषेखाली होता आणि तो दारिद्र्य रेषेखाली असलेला जो भाग होता किंवा मनुष्यबळ होतं ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट होत नव्हतं. मग त्यामध्ये काही मागासलेले वर्ग असतील किंवा बरेचसे आपण काय म्हणतो त्याला दुर्बल घटक असतील, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले काही घटक असतील तर त्या लोकांसाठी उच्च शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी नाईट महाविद्यालयांची स्थापना या पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये करण्यात आली. की शिक्षणाची इच्छा आहे परंतु शिक्षणाच्या प्रवाहामध्ये काही कारणास्तव समाविष्ट होता येत नाही अशा लोकांसाठी नाईट महाविद्यालयांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर या लोकांना जे शिक्षणाची इच्छा असूनसुद्धा शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत अशा लोकांसाठी आणि जे औपचारिक शिक्षणामध्ये सहभागी आहेत अशा सर्वांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये वाढ देखील या पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये करण्यात आली. आणि त्याचबरोबर हिंदी भाषेच्या विकासावरती भर सुद्धा या पंचवार्षिक योजना कालखंडामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. तर पंचवार्षिक योजनांचं स्वरूप काय आहे हे 3ऱ्या आणि 5व्या पंचवार्षिक योजनांच्या बाबतीत आपण आज अभ्यासलेलं आहे. यापुढच्या पंचवार्षिक योजना आपण 5 ते 10 एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना वजा विनंती आहे की
शिक्षण हक्क कायदा 2009चा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याच्या खाली तुम्हाला ऑनलाईन एक्झामचा डेमो दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे एक तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही स्टुडंट लॉग इनवरती जाऊन त्या ठिकाणी स्वतःचं नाव टाईप करू शकता आणि त्या ठिकाणी टेस्ट सोडवू शकता. ऑनलाईन एक्झामचा डेमो आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंमध्ये बऱ्यापैकी आपला एक युनिट कंप्लीट झाला की त्यावरती आधारित अशीच एक ऑनलाईन टेस्ट तुमच्या सुविधेसाठी मी सुरू करणार आहे. तर त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा 2009च्या कायद्यामध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन ती सोडवा. भविष्यामध्ये आणखी काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला अशा टेस्ट देण्याचा माझा प्रयत्न राहील. भेटूयात पुढच्या भागामध्ये.